नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. काही स्त्रिया पुरुषांच्या आयुष्यातून निघून जातात, पण त्यांच्या मनातून कधीच जात नाहीत का? आज मानसशास्त्रातील अशी 10 कारणं आपण समजून घेणार आहोत, जी प्रत्येक स्त्रीने एकदा तरी जाणून घ्यायला हवी. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती नक्कीच असते, जिची जागा जगात दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. ती व्यक्ती डोळ्यासमोर नसली तरी तिची आठवणी, तिचे बोललेले शब्द आणि तिची उपस्थिती आपल्या मनावर कायमची कोरलेली असते. विशेषतः काही स्त्री अशा असतात ज्यांना विसरणं कोणत्याही पुरुषासाठी अशक्य होऊन जातं. अशा स्त्रिया केवळ एखाद्याच्या आयुष्यात येत नाहीत, तर त्या समोरच्या व्यक्तीच्या मनावर, बुद्धीवर आणि आत्म्यावर असा काही प्रभाव टाकतात की त्यांच्याशिवाय समोरचा माणूस स्वतःला पूर्णपणे अपूर्ण समजू लागतो. पण तुम्ही कधी शांतपणे विचार केलाय का की असं नक्की काय असतं या स्त्रियांमध्ये? हा केवळ बाह्य सौंदर्याचा, गोऱ्या रंगाचा किंवा सुंदर चेहऱ्याचा खेळ असतो का, की त्यामागे असं काहीतरी गूढ लपलेलं असतं जे सामान्य डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही? आज आपण या नात्यांमागच्या आणि आकर्षणामागच्या एक अत्यंत सुंदर रहस्याचा उलगडा करणार आहोत. मानसशास्त्रात असं मानलं जातं की माणसाचं मन नेहमी अशा गोष्टीच्या शोधात असतं ज्या गोष्टी त्याला आतून पूर्ण करतील. आपण सगळेच आपल्या मनात एक प्रकारचा रिकामेपणा घेऊन जगत असतो आणि जो कोणी तो रिकामेपणा भरून काढतो, आपण नकळत त्याच्या आदी होऊन जातो, त्याच्यावर प्रेम करू लागतो. पण खरी जादू तिथे सुरू होते जिथे एखादी स्त्री समोरच्या व्यक्तीची फक्त गरज बनत नाही, तर तिची सर्वात मोठी आवड बनते. जेव्हा तुम्ही कोणाची गरज न बनता त्याची आवड बनता, तेव्हा नात्याला एक वेगळीच उंची मिळते. अनेक मानसशास्त्रीय संशोधनामध्ये असे दिसून आले आहे की जी नाती एकमेकांवर पूर्णपणे अवलंबून नसतात, तर एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करतात, तीच नाती जगात सर्वात जास्त काळ टिकतात आणि आनंदी राहतात. ज्या स्त्रिया स्वतःची ओळख जपतात, स्वतःची स्वप्ने जगतात, त्या पुरुषांना सर्वात जास्त आकर्षित करतात. कारण अशा स्त्रियांना आपल्या आयुष्यात टिकून ठेवणे हे कोणत्याही पुरुषासाठी अभिमानाची गोष्ट असते. आज आपण अशाच 10 अद्भुत गुणांबद्दल अगदी मनापासून बोलणार आहोत, जे तुम्हाला केवळ एक सामान्य स्त्री नाही, तर एका पुरुषाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव बनवतील. हे समजून घेण्यासाठी आपल्याला फक्त वरवरचा विचार करून चालणार नाही, तर मनाच्या खोल गाभाऱ्यात उतरावे लागेल. चला तर मग या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया आणि समजून घेऊया की स्वतःच्या अस्तित्वाला इतकं प्रभावशाली कसं बनवायचं. या सुंदर प्रवासाची सुरुवात करताना सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट आपल्या समोर येते, ती म्हणजे स्त्रीच्या स्वभावातील गूढता किंवा तिचे थोडे रहस्यमय असणे. निसर्गानेच महिलांना एक वेगळी संवेदनशीलता आणि खोली दिली आहे, पण बऱ्याचदा नात्यात आल्यानंतर स्त्री आपल्या मनाचे सगळे दरवाजे एकदम उघडे करून टाकतात. त्यांच्या मनात काय चाललंय, त्यांची प्रत्येक भावना, प्रत्येक गुपित त्या समोरच्या व्यक्तीसमोर लगेच मांडतात. मानसशास्त्र असं सांगतं की मानवी मेंदूला नेहमी अशा गोष्टींचे आकर्षण असतात ज्या पूर्णपणे समजलेल्या नसतात. जेव्हा समोरच्या पुरुषाला असं वाटू लागतं की त्यांनी तुम्हाला पूर्णपणे ओळखला आहे, तुमच्या प्रत्येक कृतीचा अंदाज तो आधीच लावू शकतो, तेव्हा नकळत नात्यातील तो जिवंतपणा आणि उत्सुकता कुठेतरी कमी होऊ लागते. म्हणूनच स्वतःला एका उघड्या पुस्तकासारखं बनवू नका, तर एखाद्या रंजक कादंबरी सारखं बनवा, जिचं प्रत्येक पान वाचताना पुढे काय असेल ही उत्सुकता जोडीदाराच्या मनात टिकून राहिली पाहिजे. याचा अर्थ असा बिलकुल नाही की तुम्ही खोटं बोलावं किंवा नाटकाचा आधार घ्यावा. याचा अर्थ फक्त इतकाच आहे की तुमच्या विचारांची आणि भावनांची खोली तुम्ही जपली पाहिजे. प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी सांगण्याची गरज नसते. कधी कधी काही गोष्टी न बोलता तशाच राहू द्याव्यात. तुमची शांतता, तुमची खोली समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल विचार करायला भाग पाडेल. तो जितका तुमच्याबद्दल विचार करेल, तितकाच तो तुमच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडत जाईल. मानवी मन रहस्याकडे चुंबकीय गतीने आकर्षित होतं. जेव्हा तुम्ही नात्यात राहूनही स्वतःचे एक गोड जग जपून ठेवता, तेव्हा पुरुष तुम्हाला समजून घेण्याच्या ध्यासापायी तुमचा कधी वेडा बनून जातो हे त्याला समजत नाही. प्रभावातील हे सुंदर रहस्य जितकं महत्वाचं आहे, तितकंच नात्याला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी स्त्रीचं स्वतःच एक स्वतंत्र अस्तित्व असणंही गरजेचं आहे. चला तर मग हा दुसरा महत्वाचा पैलू समजून घेऊया. बऱ्याचदा असं घडतं की जेव्हा एखादी स्त्री नात्यात गुंतते, तेव्हा ती तिचे संबंध, जग, तिची स्वप्ने, तिची छंद, तिचे मित्रमैत्रिणी सगळं काही एकाच व्यक्तीभोवती केंद्रित करून टाकते. तिचा दिवस समोरच्या व्यक्तीच्या मोडवर सुरू होतो आणि त्याच्यावर संपतो. पण मैत्रिणींनो, हीच नात्यातील सर्वात मोठी चूक ठरते. जेव्हा तुमचे स्वतःचे असे काही आयुष्य उरत नाही, तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीसाठी एक सुंदर उपदार भेट न राहता हळूहळू एक ओझं बनू लागता. या उलट जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करत असता, तुमच्या करिअरवर किंवा कामावर लक्ष केंद्रित करता आणि स्वतःचे छंद आवडीने जोपासता, तेव्हा तुमची किंमत जोडीदाराच्या नजरेत कैक पटीने वाटते. जेव्हा तो पुरुष पाहतो की तुमचं आयुष्य फक्त त्याच्यावर अवलंबून नाही, तुम्ही तुमच्या जगात अत्यंत आनंदी, समाधानी आणि व्यस्त आहात,
तेव्हा त्याच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर दुप्पट होतो. त्याला कळून चुकतं की तुम्ही त्याच्या सोबत आहात कारण तुम्ही त्याच्यावर प्रेम करता, म्हणूनच नाही की तुमच्याकडे जगायला दुसरा कोणताही पर्याय नाही. मानसशास्त्रातील अभावाचा सिद्धांत म्हणतात, जी गोष्ट 24 तास सहज उपलब्ध असते तिची किंमत कमी होते, पण जी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा ज्या व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी वेळ काढावा लागतो तिचं महत्व वाढतं. जेव्हा तुमचे स्वतःचे स्वतंत्र आयुष्य असते तेव्हा तुमची उपस्थिती त्याच्यासाठी अमूल्य बनते आणि तुम्हाला गमावण्याची भीती त्याला तुमच्या प्रेमात पाडते. स्वतःच स्वतंत्र आयुष्य जगतानाच आयुष्यात वादळ येतात तेव्हा स्त्रीची कोणती ताकद पुरुषाला कायम जरुरी बनवते हे आपल्या पुढील मुद्द्यामध्ये पाहायला मिळेल. हा तिसरा आणि अत्यंत नाजूक गुण जो प्रत्येक पुरुषाला स्त्रीमध्ये मनापासून हवा असतो तो म्हणजे तिची भावनिक स्थिरता. पुरुष बाहेरच्या जगात खूप संघर्ष करत असतात, स्पर्धा, ताणतणाव आणि जबाबदाऱ्यांचे ओझे घेऊन ते रोज जगत असतात. अशा वेळी जेव्हा ते सर्व थकवा विसरून आपल्या जोडीदाराकडे येतात तेव्हा त्यांना तिथे एक मानसिक शांतता हवी असते, एक विश्वासाचा दिसावा हवा असतो. पण जर नात्यात पाऊल ठेवताच त्यांना रोज नवनवीन भावनिक नाटके, प्रत्येक छोट्या गोष्टीवरील होणारी चिडचिड आणि प्रत्येक विषयाचा आकरण झालेला राईचा पर्वत दिसला तर ते पुरुष हळूहळू मानसिक दृष्ट्या दूर जाऊ लागतात. भावनिक स्थिरतेचा अर्थ असं मुळीच नाही की तुम्ही तुमच्या भावना दाबून ठेवाव्यात किंवा कधी रडू नये, तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या भावनांवर तुमचे नियंत्रण असावे. प्रत्येक लहान गोष्टीला मनाला लावून न घेता परिस्थितीकडे समजूतदारपणे पाहण्याची प्रगल्भता तुमच्याकडे असायला हवी. जेव्हा तुम्ही कठीण प्रसंगातही स्वतःला शांत ठेवू शकता, जेव्हा तुम्ही कोणत्याही समस्येवर ओरडण्याऐवजी संयमाने मार्ग काढता, तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीसाठी जगातील सर्वात सुरक्षित जागा बनता. त्याला माहित असतं की बाहेर किती वादळ असलं तरी तुमच्या कुशीत तुमच्या जवळ आल्यावर त्याला खरी शांतता मिळणार आहे. मनुष्य हा स्वभावाने शांततेची शोधात असतो. जेव्हा तुम्ही त्याला ती मानसिक शांतता देतात तेव्हा तो जगातील इतर सर्व सुखांचा त्याग करून नेहमी तुमच्याकडे धावत येईल. भावनिक दृष्ट्या स्थिर असणारी ही शांतता जेव्हा एका वेगळ्या ऊर्जेत बदलते तेव्हा स्त्रीच्या सौंदर्याला चार चांद लागतात आणि तो सुंदर गुण म्हणजे तिचा स्वतःवर असलेला गाढ विश्वास. आत्मविश्वास हे स्त्रीच्या सौंदर्यातील असे एक छुपे क्षेत्र आहे ज्याच्या समोर जगातील महागडे मेकअप आणि कपडे हे फिके पडतात. जेव्हा तुम्ही स्वतःवर मनापासून विश्वास ठेवतात तेव्हा तो विश्वास तुमच्या चालण्यातून, तुमच्या बोलण्यातून आणि तुमच्या प्रत्येक लहान मोठ्या निर्णयामधून स्पष्टपणे जाणवतो. अशा आत्मविश्वासी स्त्रिया स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी किंवा स्वतःला लोकांसमोर चांगले दाखवण्यासाठी कधीही खोट्या गोष्टीचा आधार घेत नाहीत. ते इतरांना खुश करण्यासाठी स्वतःचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाहीत कारण त्यांना स्वतःची खरी किंमत नीट ठाऊक असते. जेव्हा एखाद्या स्त्रीमध्ये हा आत्मविश्वास असतो तेव्हा तो एखाद्या चुंबकासारखा काम करतो. जी स्त्री स्वतःवर मनापासून प्रेम करते ती कधीही नात्यात प्रेमाची किंवा वेळेची भीक मागत नाही. ती कधीही समोरच्या व्यक्ती समोर रडत गिळगिळत बसत नाही की मला वेळ दे, या माझ्याशी बोल, कारण ती हे चांगलं जाणून असते की जर कोणी तिच्या मूल्यांचा आदर करत नसेल तर तिथून सन्मानाने पुढे जाण्याची ताकद तिच्या पंखात आहे. हाच आत्मसन्मान पुरुषांना थक्क करतो. त्यांना जाणीव होते की ही स्त्री सामान्य नाही, हिला आपल्या आयुष्यात टिकून ठेवायचं असेल तर आपल्यालाही तिच्या लायकीचे आणि तितकं समजूतदार बनावे लागेल. जेव्हा तुम्ही स्वतःच्या शरीराचा, स्वतःच्या बुद्धीचा आणि आत्म्याचा आदर करता तेव्हा संपूर्ण जग तुमचा आदर करू लागतं. आत्मविश्वास तर आला, पण हाच आत्मविश्वास जेव्हा बोलण्यातून आणि विचारांतून प्रगट होतो तेव्हा नातं फक्त शरीरापुरतं मर्यादित न राहता मनाशी जोडलं जातं. ते कसं? चला 5व्या मुद्द्यात पाहूया. आत्मविश्वासाच्या या भक्कम पायावर उभी राहणारी 5वी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची बुद्धिमत्ता आणि तुमचे रंजक व्यक्तिमत्व. वय वाढेल तसं बाह्य सौंदर्य कधी ना कधी कमी होणारच आहे, ही निसर्गाची रीत आहे. पण तुमच्या बुद्धीचे तेज आणि तुमच्या विचारांचे सौंदर्य काही फिके पडत नाही, उलट ते काळासोबत अधिक परिपक्व होत जाते. पुरुषांना अशा स्त्रिया खूप आवडतात ज्यांच्याशी ते तासनतास कोणत्याही विषयावर अर्थपूर्ण गप्पा मारू शकतात. जर एखाद्या स्त्रीकडे फक्त वरवरच्या गोष्टी, कपडे, दागिने किंवा इतरांची निंदा, नालस्ती करण्यापलीकडे बोलण्यासारखं काही नसेल तर काही काळानंतर त्या नात्यात कमालीचा कंटाळवाणेपणा येतो. या उलट जर तुम्ही नवनवीन पुस्तके वाचत असाल, जगातील घडामोडींवर तुमचे स्वतःचे एक मत असेल, कला, संगीत किंवा साहित्यात तुम्हाला रस असेल तर तुमचे व्यक्तिमत्व अत्यंत समृद्ध होते. तुमच्याकडे जोडीदाराला सांगण्यासारखे काहीतरी नवीन असते, एक वेगळा दृष्टिकोन असतो. पुरुष जेव्हा अशा सुशिक्षित आणि समजूतदार स्त्रीच्या संपर्कात येतो तेव्हा त्यांच्यातील शारीरिक आकर्षणाचे रूपांतर एका अत्यंत खोल मानसिक आकर्षणामध्ये होते. ते नेहमी विचार करत राहतात की तुमच्या डोक्यात नक्की काय सुंदर विचार सुरू आहेत. हे मानसिक आकर्षण शारीरिक आकर्षणापेक्षा 1000 पटीने जास्त शक्तिशाली आणि आयुष्यभर कायम टिकणारे असते. बुद्धीची ही खोली जशी पुरुषाला आकर्षित करते तसंच नात्यात नेहमी तोचपणा येऊ नये म्हणून स्वभावात एक गोड बदल असावा लागतो.
तो बदल नेमका काय आहे हे आता आपण पुढे समजून घेणार आहोत. या मानसिक आकर्षणाला अधिक गती देणारा 6वा गुण म्हणजे स्त्रीच्या स्वभावातील अनपेक्षितपणा, म्हणजे नेहमी अंदाज न बांधता येणे. मानसशास्त्र असं सांगतं की मानवी मेंदूला नेहमी एका साच्यात किंवा एका पद्धतीने चालणाऱ्या गोष्टींचा खूप लवकर कंटाळा येतो. जर समोरच्या व्यक्तीला हे पूर्णपणे आधीच माहित असेल की तुम्ही प्रत्येक प्रसंगात कसे वागणार आहात, तुमचा पुढचा शब्द काय असेल, तर नात्यातील तो रोमांस आणि ताजेपणा संपून जातो. म्हणूनच आयुष्यात कधीतरी अनपेक्षित गोष्टी करणे गरजेचे असते. जर तुम्ही नेहमी खूप गंभीर आणि शांत राहत असाल तर कधीतरी लहान मुलांसारखा खेळकर बनून बघा. जर तुम्ही नेहमी खूप गोड आणि मऊ वागत असाल तर कधीतरी थोडी थट्टा मस्करी करून बघा. कधीतरी अचानक न सांगता एखादा छोटासा प्लॅन आखा जो समोरच्या व्यक्तीने कधी विचारही केला नसेल. हा अनपेक्षितपणा पुरुषाला नेहमी अलर्ट ठेवतो. त्याला असं वाटू लागतं की आपण तुम्हाला अजून पूर्णपणे ओळखू शकलेलो नाही, अजून खूप काही शोधायचे बाकी आहे. तो तुम्हाला पुन्हा पुन्हा शोधण्याच्या आणि समजून घेण्याच्या प्रक्रियेत गुंतून जातो. जेव्हा एखादा माणूस तुमच्या व्यक्तिमत्वाचे नवीन पैलू रोज अनुभवतो तेव्हा तो तुमच्या स्वभावाचा पूर्णपणे आहारी जातो आणि त्याला तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण अगदी नवीन वाटू लागतो. स्वभावातील या लपंडावानंतर नात्यात स्वतःचं महत्व टिकून ठेवण्यासाठी एक खूप महत्वाची सीमा आखावी लागते. त्याबद्दल बहुतांश स्त्रिया गल्लत करतात. तोच आपला पुढचा 7वा मुद्दा आहे. या स्वभावाच्या खेळकरपणासोबतच नात्यात सर्वात कठीण पण सर्वात प्रभावी ठरणारा 7वा गुण म्हणजे योग्य वेळी अंतर राखता येणे. हा एक असा नियम आहे जो खूप कमी स्त्रियांना जमतो. नात्यात अतिशय जास्त वाहून गेल्यामुळे बऱ्याच स्त्रिया 24 तास जोडीदारासाठी उपलब्ध राहतात. फोन केला की एका रिंग मध्ये उचलली, मेसेजला लगेच रिप्लाय देणे, त्याने हाक मारली की स्वतःची सगळी कामे सोडून धावत जाणे. यामुळे तुमची किंमत नकळत कमी होते. कारण माणसाचा हा स्वभाव आहे की जी गोष्ट सहजासहजी आणि हवी तेव्हा मिळते तिचे महत्व माणसाला राहत नाही. म्हणूनच कधी कधी स्वतःसाठी स्पेस घेणे, थोडे अंतर राखणे अत्यंत आवश्यक आहे. याचा अर्थ जोडीदाराला इग्नोर करणे किंवा कोणतेही गेम्स खेळणे असा बिलकुल नाही, तर याचा अर्थ असा आहे की तुमची स्वतःची एक वैयक्तिक स्पेस असायला हवी. कधीतरी मित्रांसोबत बाहेर जा, कधीतरी कुटुंबासोबत वेळ घालवा, कधीतरी स्वतःच्या छंदामध्ये इतके हरून जा की त्याला तुमची उणीव भासली पाहिजे. जेव्हा तुम्ही थोडी दूर जातात तेव्हा त्याला तुमच्या नसण्याची जाणीव होते. त्याला समजतं की त्याचे आयुष्य तुमच्याशिवाय किती शांत आणि रिकामे आहे. मानसशास्त्रात एक म्हण आहे की थोडेसे अंतर नात्यातील प्रेम अधिक घट्ट करतात. जेव्हा तो तुम्हाला मनापासून मिस करेल तेव्हा तो स्वतःहून तुमच्याकडे चुंबकीय गतीने ओढला जाईल. योग्य अंतर राखल्यानंतर जेव्हा दोन मन पुन्हा एकत्र येतात तेव्हा नात्यात कोणती नवीन ऊर्जा भरायची असते जेणेकरून पुरुषाला घराबाहेर पडण्याची इच्छा होणार नाही. चला या 8व्या मुद्द्यावर प्रकाश टाकूया. या अंतराच्या जाणीवेनंतर जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा नात्याला जिवंत ठेवणारा 8वा गुण म्हणजे तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा. या जगात कोणीही दुःखी, सतत रडणाऱ्या किंवा नकारात्मक माणसासोबत राहू इच्छित नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःचे ताणतणाव असतात. अशा वेळी जर तुम्ही नेहमी तक्रारी करत राहिला, नशिबाला दोष देत राहिलात किंवा इतरांबद्दल वाईट बोलत राहिलात तर लोक तुमच्यापासून लांब होऊ लागतील. या उलट जर तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक असेल, तुमच्या चेहऱ्यावर एक सुंदर निखळ हसू असेल तर तुमची ऊर्जा समोरच्या व्यक्तीलाही आनंदी करून टाकेल. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायला शिका. जेव्हा तो पुरुष तुमच्या सोबत असतो तेव्हा त्याला भरभरून दाद द्या, त्याचे कौतुक करा, त्याला सपोर्ट करा आणि त्यासोबतच मन मोकळेपणाने हसा. तुमच्या उपस्थितीत त्याला जगभरातील सर्व चिंता विसरून एक अनोखा आनंद मिळाला पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या सोबत असताना स्वतःला सर्वात जास्त आनंदी, उत्साही आणि ऊर्जावान समजते तेव्हा ती तुमच्यापासून दूर जाण्याचा विचार स्वप्नातही करू शकत नाही. कारण आजच्या या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जगात मनाला खरी शांतता आणि आनंद देणारी व्यक्ती सर्वात दुर्मिळ आणि अमूल्य मानली जाते. सकारात्मक ऊर्जा तर महत्वाची आहेच, पण नात्यात स्वतःचा आदर गमावून दिलेला आनंद काहीच कामाचा नसतो. म्हणूनच स्वतःचा स्वाभिमान कसा टिकवायचा हे आपण 9व्या मुद्द्यामध्ये जाणून घेणार आहोत. सकारात्मकतेचा हा आनंद देत असतानाच नात्याची निरोगी मर्यादा ठरवणार 9वा आणि अतिशय महत्वाचा गुण म्हणजे स्वतःच्या सीमा म्हणजे बाउंड्रीज निश्चित करणे. आयुष्यात सन्मान हा कधीही मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो आणि याची सुरुवात स्वतःपासून होते. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता तेव्हा संपूर्ण जग तुमचा आदर करतं. तुमच्या नात्यात कोणत्या गोष्टी चालतील आणि कोणत्या गोष्टी चालणार नाहीत याच्या काही मर्यादा तुम्ही स्वतः निश्चित केल्या पाहिजेत आणि त्या कोणत्याही परिस्थितीत पाळल्या पाहिजेत. जर समोरची व्यक्ती तुमच्याशी आदराने वागत नसेल, तुमच्या भावनांचा अपमान करत असेल किंवा तुमच्या मर्यादा ओलांडत असेल तर तिथे शांत राहू नका. अत्यंत शांतपणे पण तितकाच ठामपणे त्याला त्याची चूक दाखवून द्या. ज्या स्त्रिया कोणत्याही प्रकारची चुकीची वागणूक सहन करत नाहीत, पुरुष त्यांच्याशी वागताना नेहमी सावध राहतात.
त्यांना माहित असतं की ही स्त्री स्वाभिमानी आहे. जर आपण हिला चुकीची वागणूक दिली तर ही आपल्याला सोडून जाण्याचंही मागे पुढे पाहणार नाही. ही जी तुम्हाला गमावण्याची भीती असते तीच पुरुषाला नेहमी योग्य मार्गावर ठेवते. जी व्यक्ती स्वतःची सीमा ओळखते आणि त्याचे रक्षण करते तीच खऱ्या अर्थाने सर्वात शक्तिशाली असते. स्वतःचा आदर राखायला शिकल्यानंतर या सर्व गुणांना एकत्र बांधून ठेवणारी आणि तुम्हाला आयुष्यभर कधीही जुना न होऊ देणारी शेवटची पायरी कोणती, ती आपण या 10व्या मुद्द्यात पाहणार आहोत. या सर्व गुणांचा मुकुटमणी असलेला 10वा आणि शेवटचा गुण म्हणजे स्वतःला सतत प्रगत करत राहणे. स्वतःमध्ये नेहमी सकारात्मक बदल घडून आणणे. आयुष्यात कधीही शिकणे आणि स्वतःचा विकास करणे थांबू नका. जी स्त्री नेहमी नवनवीन गोष्टी शिकत राहते, स्वतःला अपडेट ठेवते, ती कधी जुनी किंवा कंटाळवाणी वाटू शकत नाही. प्रत्येक वेळी जेव्हा जोडीदार तुम्हाला भेटेल तेव्हा त्याला तुमच्यामध्ये काहीतरी नवीन दिसलं पाहिजे. एक नवीन विचार, एक नवीन कौशल्य किंवा जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा आणि सकारात्मक दृष्टिकोन. तुमच्या शारीरिक आरोग्याची काळजी घ्या, तुमच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या आणि तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी वेळ काढा. स्वतःवर वेळ आणि आवश्यक तिथे ऊर्जा खर्च करा. स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा. जेव्हा तुम्ही स्वतःला रोज अधिक सुंदर, अधिक हुशार आणि अधिक परिपक्व बनवता तेव्हा तुम्ही स्वतःचे एक सर्वोत्तम वर्जन तयार करत असता. समोरचा पुरुष जेव्हा पाहतो की तुम्ही रोज प्रगती करत आहात, तुमचे आयुष्य समृद्ध होत आहे, तेव्हा त्यालाही तुमच्यासोबत राहून स्वतःचा विकास करावा असा वाटतो. अशी स्त्री फक्त एक व्यक्ती उरत नाही तर ती समोरच्यासाठी जगण्याची एक अखंड प्रेरणा बनून जाते. या सर्व गोष्टीचा जर आपण शांतपणे विचार केला तर आपल्या लक्षात येईल की एखाद्या पुरुषाला तुमच्या प्रेमाचे वेध लावण्यासाठी तुम्हाला खूप मोठे काही करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त स्वतःच्या अस्तित्वाला एक सुंदर आकार द्यायचा आहे. मानसशास्त्राचा हाच गाभ आहे की जेव्हा तुम्ही स्वतःला आखून पूर्ण करता तेव्हा संपूर्ण जग तुमच्याकडे आकर्षित होतं. रहस्यमय असणं, स्वतःचं स्वतंत्र आयुष्य जगणं, भावनिकदृष्ट्या खंबीर असणं, आत्मविश्वास बाळगणं, बुद्धीने विचार करणं, स्वभावात थोडा अनपेक्षितपणा ठेवणं, योग्य वेळी अंतर राखणं, सकारात्मक ऊर्जा पसरवणं, स्वतःच्या सीमा सांभाळणं आणि सतत स्वतःचा विकास करणं, हे 10 गुण तुम्हाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील. हे करणं सुरुवातीला कदाचित कठीण वाटेल, पण लक्षात ठेवा, ज्या स्त्रीमध्ये हे गुण असतात ती कोणाच्या आयुष्यात फक्त एक ऋतू म्हणून येत नाही तर ती कायमचा ऋतू बनून जाते. तिची उपस्थिती एक सोहळा असते, तिची आठवण एक सुंदर कविता. स्वतःची किंमत ओळखायला शिका. जो तुमच्या मूल्यांचा आदर करत नाही तो तुमच्या लायकीचा नाही. स्वतःला इतकं खास, इतकं मौल्यवान बनवा की कोणत्याही योग्य माणसाला तुम्हाला सोडण्याचा विचार करताना स्वतःच्या नशिबाची भीती वाटली पाहिजे. तुम्ही स्वतःमध्ये एक संपूर्ण जग आहात हे कधी विसरू नका. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते. या व्हिडिओतील मुद्दे सर्व पुरुष किंवा सर्व स्त्रियांना तंतोतंत लागू होतीलच असे नाही. हे समाजशास्त्रीय निरीक्षणावर आधारित सामान्य विचार आहेत. या 10 गुणांपैकी तुम्हाला सर्वात महत्त्वाचा गुण कोणता वाटला तो कमेंट मध्ये नक्की लिहा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच मानसशास्त्रावर आधारित व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.